आयुष्याचं गणित जर चांगलं जुळवायचं असेल तर आयुष्याची सुरुवात करत असताना जे शिक्षण आपण घेत असतो ना त्याच्यामध्ये गणिताशी मैत्री असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला कळलंच असेल गणिताविषयी चर्चा करताय म्हणजे नक्कीच कोणीतरी शिक्षक आहे. नमस्कार, आरडीजी रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज कित्येक दिवसांपासून ज्यांचा आम्ही फॉलोअप घेत होतो आणि ज्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची होती, तुमच्या सगळ्यांच्या भेटीला ज्यांना घेऊन यायचं होतं, असं एक व्यक्तिमत्व आज आमच्यासोबत आहे. गणित हा विषय गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने शिकवत आहेत आणि एवढंच नाही तर समर्थ करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून कित्येक मुलांचं एक उज्ज्वल भविष्य ज्यांनी घडवलेलं आहे असे समर्थ करिअर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदरणीय प्राध्यापक नितीन बाठे सर सध्या आमच्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, कसे आहात? छान. सर, आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आज जी चर्चा होते आहे, खरं तर एक गणिताचे प्राध्यापक म्हणून तुमची सगळ्यांना तुम्ही परिचित आहात. इतके वर्षापासून गणित तुम्ही शिकवत आहात आणि गणिताशी मैत्री तुम्ही मुलांना करून दिलेली आहे. परंतु आता समर्थ करिअर इन्स्टिट्यूट हे सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सध्या मुलांना कोणत्या कोणत्या सुविधा आणि कोणते कोणते करिअर ऑप्शन्स तुमच्या माध्यमातून मिळत आहेत? सर्वप्रथम तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी एक सांगेल की मुळात गणित विषय हा फार सोपी आहे. फक्त गणितामध्ये त्यांना आवड निर्माण गणिताची कशी होईल त्या पद्धतीने जर मुलांना शिकवलं तर गणित सर्वात सोपी विषय म्हणजे सर्व विषयांमध्ये गणित विषय हा सोपी आहे असं मला विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगायचं. आज 8, 9, 10मध्येच बघा असं होते की अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे 2 पार्ट होतात आणि 9, 10पासूनच विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल थोडी भीती निर्माण होते. तर विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की 11, 12ला म्हणजे मागील 30 वर्षापासून मी समर्थ कोचिंग क्लासेस समर्थ करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 11वी 12वीच्या मुलांना गणित ह्या विषयाचे मार्गदर्शन करतो. सुरुवातीला बोर्ड एक्झाम होत्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाला ॲडमिशन्स घेण्यासाठी त्यांना आधीच्या काळामध्ये CET हे एक्झाम द्यायची लागत होती आणि ती CET एक्झाम ही 12च्या सिलेबसवरती बेस होती. नंतरच्या काळामध्ये चेंजेस आले आणि मग JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स आधीसुद्धा JEEची एक्झाम होती, पण आपल्याकडील मुलं CETकडे जास्त फोकस करत होते. सध्याच्या काळात आता JEE ॲडव्हान्स, JEE मेन आणि MST CET अशा वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. MST CETचा सिलेबस जो आहे हा 80% सिलेबस हा 12चा आहे आणि 20% सिलेबस हा 11चा आहे. आणि आज समाजामध्ये काय झालं की मी नुकतीच काल परवा काही पॅरेंट्ससोबत माझी भेट झाली. वेगवेगळे ब्रँड्स येतात आणि ते मार्केटिंगच्या माध्यमातून उसे 1 करोड़ CR का पैकेज मिला, वहाँ आप क्यों नहीं बैठ सकते, ये हुआ, अशा पद्धतीने ते लॉन्चिंग करतात आणि हे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी एक वेगळ्या मार्केटिंगने ते जातात. पण कोचिंग क्लासेस हा मार्केटिंगचा पार्ट नाही आहे. कोचिंग क्लासेसमध्ये आपण त्या आपल्या विद्यार्थ्याची क्षमता काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. म्हणजे आपण जर इंजिनिअरिंगचाच विचार केला तर इंजिनिअरिंगमध्ये आधी JEE ॲडव्हान्स आहे, JEE मेन आहे, नंतर MST CET, BITSAT आणि VIT अशा वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. मग आपण सुरुवातीचा जेव्हा 10वीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा त्याला पहिले 1 किंवा 2 महिने ह्या सर्व एक्झाम्स त्यांच्यासाठी त्यांनी प्रिपेअर करायला पाहिजे आणि नंतर 2 महिन्यानंतर म्हणजे आता पालकांची अशी इच्छा असते की ॲडव्हान्सच करावं, पण दरवर्षी 16 लाख विद्यार्थी हे ॲडव्हान्सची एक्झाम देतात आणि त्याच्यापैकी 18,220 विद्यार्थी हे IIT आणि अलाइड कोर्सेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळते. म्हणजे रेशो फार कमी आहे. याच्याच एक जर आपण विचार केला तर CETची एक्झाम हे जवळपास 3.5 लाख विद्यार्थी देतात आणि 3.5 लाख विद्यार्थी त्याच्यामधून जवळपास 1.5 लाख ते 1,80,000 विद्यार्थी हे जे आहेत हे ती एक्झाम क्वालिफाय करतात आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या अभियांत्रिकीला प्रवेश प्राप्त करतात. मग आपण जर मुलांना ॲडव्हान्स करा ह्या पद्धतीनेच जर त्यांना
त्यांच्यावर प्रेशराईज केलं तर हे मुलं सुरुवातीच्या काळात ॲडव्हान्सची तयारी फार छान करतात आणि नंतर त्यांना असं वाटते की मला फार बर्डन होऊन राहिलं आणि नंतरच्या काळात तो मग दिवस कमी उरतात आणि कमी दिवस उरल्यानंतर तो CETकडे वळतो. पण त्याच्यात काय होते मुलांचा लॉस अशा प्रकारे होतो की सुरुवातीपासनं जर त्याला जे येते ज्याच्यात तो बेस्ट करू शकते त्याच्यावर त्यांनी जर फोकस केला तर निश्चितच त्याला A ग्रेडचं कॉलेज मिळू शकते. पण त्या माध्यमातनं जर तो असा नंतर आधी सुरुवातीला वेगळा मग नंतर वेगळा आणि नंतर वेगळा ह्या पद्धतीने जर त्यांनी अभ्यास केला तर त्याला A ग्रेडची त्याच्यामध्ये कॅलिबर असतानासुद्धा तो C ग्रेडच्या कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळतो. तर हा विद्यार्थ्यांचा त्या 2 वर्षाचा नाही तर भविष्याचा फार मोठा लॉस होतो असे मला वाटते. बिलकुल सर. पण यामध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल यासाठी CET पण प्रिपेअर केली पाहिजे कारण की स्कोप सगळीकडे भेटला पाहिजे पोरांना. सर खरं तर 10वी नंतर मुलांनी किंवा पॅरेंट्सनी कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी तयारी केली पाहिजे, कसं निवडलं पाहिजे, कशावरून समजायचं की आपल्या मुलांचं काय कॅलिबर आहे? आता सर्वात आधी पालकांनी मुलांची आवड कुठल्या क्षेत्रात आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे की मेडिकलमध्ये आहे. आता आपण ह्याच 2 विषयांवरती बोलू. तर मेडिकलमध्ये जर त्याला आवड असेल तर मेडिकलचा विषय जर आपण घेतला तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वात आधी सर्वात महत्त्वाचा पार्ट जो येतो हा सेवाभाव असला पाहिजे. त्या मुलांमध्ये त्या मुलीमध्ये सेवाभाव असेल आणि मग जिद्द असेल तर तिने निश्चितच आणि आवड असेल तर वैद्यकीय क्षेत्रात तिने जावं. आणि वैद्यकीय म्हणजे नीटचा अभ्यास करताना हे सुद्धा मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगेल की नीट आज 720 मार्क्सची आहे आणि 720 मधले 360 मार्क्स बायोला आहेत आणि 360 मार्क्स फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या 2 विषयाला आहेत. तर बायोमध्ये मुलांना फार इंटरेस्ट येतो. पण मी मॅथ्सचा टीचर असल्यामुळे जनरली काय होते की मुलगा 10वी नंतरच मॅथ्स सोडून देतो आणि मग फिशरी किंवा त्याला तत्सम असे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतो आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्याचं मॅथ्स सुटून जाते आणि त्याच्यामुळे त्याचा जो ॲव्हरेज आहे हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एकदमच कमी होतो. आणि कुठल्याही गव्हर्मेंट MBBSला जर ॲडमिशन मिळवायची असेल तर त्या मुलाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा स्कोअरसुद्धा बायोबरोबर बेस्ट असणे तेवढाच आवश्यक आहे. म्हणजे तेव्हा त्याचं 600+ मार्क्स मिळतील आणि चांगल्या टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयाला त्याला ॲडमिशन मिळेल. बिलकुल सर. सध्या आपल्या शहरामध्ये सगळीकडे तसं बघितलं त्याची एक ओळखच एक कोचिंग क्लासेसचं एक हब बनलेलं आहे. अशामध्ये ज्या वेळेला तुम्ही समर्थ करिअर इन्स्टिट्यूट सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलेले आहात तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग याचं प्रिपरेशन नेमकं समर्थमध्ये कशा पद्धतीने करून घेता? आज कसं झालं सुरुवातीच्या काळात मी शहरातील नामवंत प्राध्यापक सोबत घेऊन एक समर्थ करिअर इन्स्टिट्यूट आम्ही सुरुवातीला 10 ते 12 वर्ष चालवलं आणि नंतरच्या काळात ह्या एक्झाम्स ऑल इंडिया लेवलवरती झाल्या. मग शहरातील नामवंत आणि पूर्ण बाहेरील लोकसुद्धा त्या सब्जेक्टचे एक्सपर्ट घेऊन आपण समर्थ करिअर इन्स्टिट्यूट हे आज आपलं सुरू आहे. मागील 30 वर्षापासून आपण ह्या समर्थ करिअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थी हे वैद्यकीय आणि अभियांत्रिकीमध्ये पाठवले. निश्चितच आमची मेहनत होती पण मुलांमध्ये सुद्धा प्रतिभा होती त्यामुळेच हे यश आपल्याला मिळू शकले. आणि आज रोजीसुद्धा आपण आपल्या भागातील मुलांना आपल्या भाषेत आणि त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न समर्थ करिअर इन्स्टिट्यूट करते. म्हणजे जर आपण समाजाचा विचार केला तर जवळपास 70 ते 80% मुलं हे ॲव्हरेज आणि अबोव ॲव्हरेज असतात. ह्या मुलांचं करून घेणं तेवढंच महत्त्वाचं असते. म्हणजे पालकांना असं वाटते की एखाद्या ब्रँडेडला आपण मुलाला टाकलं तर हा IIT ॲडव्हान्सला गेला किंवा नीटला लागला असं होत नाही. तर त्यांच्याकडून बरेचसे विद्यार्थ्यांची अशी सवय असते की हा अभ्यास कोणीतरी करून घेतला पाहिजे आणि ती पालकत्व हे समर्थ करिअर इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि समर्थ करिअर इन्स्टिट्यूट स्वीकारते आणि त्या मुलाला तो CETसाठी
कसा तयार करता येईल किंवा जेई मेनसाठी किंवा ॲडव्हान्ससाठी त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडून हे सर्व करून घेतो. नीटच्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये आणि बायोची जे CET आहे ज्याच्या माध्यमातून विविध आपल्याला अकोल्यामध्ये आपण पाहिलं असेल की सर्वात मोठं कृषी विद्यापीठ आहे PDKVला ॲडमिशन्स असतील, ह्या MST CET बायोच्या माध्यमातून मिळतात, वेगवेगळ्या फार्मसी कॉलेजेसला असतील. म्हणजे याच्यासाठी सुद्धा आपण मुलांची प्रिपरेशन करून घेतो. म्हणजे प्रत्येकच मुलाला यश प्राप्त कसं करून देता येईल हा उद्देश समर्थ करिअर इन्स्टिट्यूटचा असतो. जनरली 4 फोटो दाखवले आणि त्याच्यावरतीच आम्ही एक मॉब आमच्याजवळ बोलावला असं नाही, तर प्रत्येकच मुलाला आपण त्याच्या क्षमतेने आणि त्याच्यात काहीतरी ग्रोथ करून चांगल्या त्याच्या जीवनाला वळण लागेल याच्यासाठी समर्थ करिअर इन्स्टिट्यूट हे प्रयत्नशील असते. सर, जसं तुम्ही आता थोड्या वेळा आधी बोलले होते की ॲडव्हान्सची तयारी करत असताना मुलांनी बाकी एक्झामकडे पण लक्ष दिलं पाहिजे, CETसाठी पण त्यांनी तयारी केली पाहिजे. सर, आता पर्सेंटाईलचं पण एक सगळीकडे धावपळ म्हणा किंवा चढावड सगळ्यांची लागलेली आहे. तर नेमकं कशा पद्धतीने हे पर्सेंटाईल मुलांना कॅच करता येईल किंवा स्वतःला कसं ग्रो करता येईल याच्यात? आता CET ही 200 मार्क्सची असते आणि 200 मार्क्सपैकी 100 मार्क्स हे जे आहेत हे मॅथमॅटिक्स सब्जेक्टला असतात आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री याला ह्या 2 मिळून 100 मार्क्स असतात. अशी 200 मार्क्सची CET असते आणि 200 मार्क्सच्या CETमध्ये 160+ मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मिळतात त्या 160+ मार्क्स हे 99.5+ पर्सेंटाईल होतो. आणि त्या विद्यार्थ्यांची जे रँकिंग आहे पहिल्या 2000 रँकिंगमध्ये हे विद्यार्थी असतात आणि यांना महाराष्ट्रातले टॉपचे कॉलेजेस जसे COEP असेल, VJTI असेल आणि तत्सम कॉलेजेसमध्ये हे प्रवेश प्राप्त होतात. तर ज्या मुलांना 120 to 130+ मार्क्स असतील त्या मुलांना जवळपास 96+ पर्सेंटाईल मिळतो आणि त्या माध्यमातून हे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश प्राप्त होतात. आता हाय पर्सेंटाईल घेताना म्हणजे CETचं पर्सेंटाईल असेल किंवा JEE मेन JEE ॲडव्हान्सचं पर्सेंटाईल असेल, यासोबतच विद्यार्थ्यांनी पॅरलली किंवा तेवढंच महत्त्व देऊन हे बोर्डाची परीक्षासुद्धा त्यांनी 12 बोर्डची सुद्धा तेवढ्याच पर्सेंटेजने म्हणजे त्याचासुद्धा क्रायटेरिया आहे की प्रत्येक मुलाला 75+ पर्सेंटाईल असेल तरच त्याला ह्या नामवंत अभियांत्रिकी कॉलेजला किंवा IIT कॉलेजला ॲडमिशन मिळतो. आणि बऱ्याच जागी काय होते की बोर्डाकडे मुलांचं लक्षच दिलं जात नाही, त्याच्यामुळे ते पर्सेंटाईल मिळवतात, JEE क्रॅक करतात, पण त्यांचा बोर्डमध्ये मार्क्स कमी पडतात. पण समर्थ करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आपण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसोबतच मुलांच्या बोर्डकडे सुद्धा तेवढंच लक्ष देतो आणि त्यामुळे मुलांचा सक्सेस रेशो हा फार वाढतो. बिलकुल. सर, मला खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे की एकीकडे बोर्डची तयारी करायची आणि मुलांनी ॲडव्हान्स CETसाठी पण तयारी करायचं. हे ज्या वेळेला खूप जास्त प्रेशर क्रिएट होतं तर मुलांना कशा पद्धतीने तुमच्याकडनं गाईडलाईन्स किंवा काउन्सिलिंगचे काही सेशन्स आहेत का? हो, निश्चितच मुलांना काउन्सिलिंग आपण करतो. वेगवेगळे बाहेरचे मोटिवेशनल स्पीकर्स आपल्याकडे येतात, ते मुलांना सांगतात की सध्याचं वेळ कशी महत्त्वाची आहे आणि हे याचं बर्डन न येण्यासाठी म्हणजे सपोज मी मॅथचा टीचर आहोत तर मॅथचा विषय तुम्हाला सांगेल की आपण सर्वात आधी मॅट्रायसिसबद्दल जर बोललो तर आपण 11 क्लासचं मॅट्रायसिस घेतो, त्याच्यानंतर आपण 12 क्लासचं मॅट्रायसिस घेतो, त्याच्यानंतर सोबतच त्या मुलाचं लेवल 1 म्हणजे CETपर्यंत ते युनिट कसं कवर केलं जाईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती टेस्ट होतात. मग लेवल 2मध्ये त्यांच्याकडून JEE मेनचं तयारी करून घेतल्या जाते आणि त्याच्यानंतर जे मुलं याच्यात सर्व गोष्टी ह्या करतात त्यांचं लेवल 3 म्हणजे ॲडव्हान्सची सुद्धा तयारी करून घेतल्या जाते. आणि निश्चितच ॲडव्हान्सची आमची बॅचसुद्धा वेगळी होते आणि त्यामुळे काय होतं की मुलांची ॲडव्हान्सची पण तयारी होते आणि सोबतच त्यांची CET असेल, बोर्ड असेल, म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी मुलगा पूर्णपणे तयार होतो. ह्याप्रमाणे नीटचा जर आपण विचार केला तर नीटसाठी आपल्याकडे मेकॅनिक्सचा फिजिक्समधला पार्ट असेल, म्हणजे नीटच्या मुलांना फिजिक्सबद्दलच खूप वेगळेपणा त्यांच्या मनात आलेला असतो. म्हणजे फिजिक्सचे न्यूमरिकल्स, फिजिक्सचं त्याच्या मेकॅनिक्स वगैरे याला प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे टीचर्स आहेत. आणि समर्थ करिअर इन्स्टिट्यूटमध्ये दररोज संध्याकाळी 2 तास हे डाऊट सेशन
चालतात. म्हणजे माझे सगळी प्राध्यापक मंडळी माझ्यासहित हे तिथं बसलेली असते आणि कुठलाही मुलगा किंवा मुलगी हे 1 to 1 येऊन त्या सर्व प्राध्यापकांना, म्हणजे क्लासमध्ये कसं असेल 60-70 मुलांमध्ये ते डाऊट्स विचारत नाही, तर तिथं 1 to 1 विचारू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक त्या विषयाबद्दलची आवड निर्माण होतो. बिलकुल सर. तसं जर बघितलं तर भरमसाठ कोचिंग क्लासेस म्हणा, बाहेरून येणारे ब्रँड्स म्हणा, याच्यामुळे खूप सगळं भडीमार हा पेरेंट्सवरती पण होतो, मुलांवरती पण होतो. पण अशामध्ये ज्यावेळेला चांगले करिअर ऑप्शन निवडायचे असतील तर साधारणतः महाराष्ट्र स्तरावर जर आपण पाहिलं तर आपल्या अकोला शहरातले किती मुलं आतापर्यंत चांगलं सक्सेस त्यांनी मिळवलं असेल, असं काही रेशो तुमच्या लक्षात येतो का? अकोल्यामधला प्रत्येकच मुलगा हा फार हुशार आहे असं मला सांगायचं आहे. म्हणजे मागील आम्ही इथपर्यंत आम्ही जे आलो ना, हे विद्यार्थ्यांच्या भरोशावर आलो. विद्यार्थी हा आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटचा श्वास समजतो. त्याचं आमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जे काही दैवत आम्ही जे मानतो ते विद्यार्थिनीला मानतो. म्हणजे आम्ही असं एकदम आलो आणि फार मोठा क्लास लॉन्च केला तसं नाही झालं. तर थोड्या थोड्या शिकवण्या घेऊन मुलांनी आम्हाला सर बनवलं, आम्ही सर नाही झालो. त्यांनी हे करिअर इन्स्टिट्यूट, म्हणजे त्यांचा विश्वास आणि त्यांच्यामध्ये जे काही त्यांनी प्रेम दिलं मागील 30 वर्षापासून, जो रिझल्ट दिला, त्याच्या भरोशावर आम्ही आज इथं उभे आहोत. बिलकुल सर. खरं बघितलं तर एक कोचिंग क्लासेसची सुरुवात, आता त्यातले विद्यार्थी, तो परिवार, आणि आता हा परिवार वाढत वाढत तुमचा खूप मोठा एक समर्थ परिवार बनलेला आहे. तर आम्हाला जाणून घ्यायचं की नेमकं अगदी मुलं नर्सरीपासून ते समर्थमध्ये मुलांना कोणत्या एज ग्रुपपर्यंत तुमच्याशी जुळून राहता येतं? आता तर कसं आहे पहा, याला आपले ग्रामदैवत राजराजेश्वराची कृपा समजेल मी, की आधी मी 11-12मध्ये वर्किंग करायचो. त्याच्यानंतर आम्ही फाउंडेशनमध्ये आलो 8, 9, 10 आणि आता समर्थ एज्युकेशन ग्रुपमध्ये माझ्या शहरामध्ये 3 पब्लिक स्कूल आहेत आणि नर्सरीपासनं मुलं आहेत. आणि मागच्याच वर्षी आपल्याला आयुर्वेदिक महाविद्यालयसुद्धा आपण सुरू केलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते UG पर्यंत आहे आणि निश्चितच हे बॅच झाली तर PG सुद्धा तिथं होईल. म्हणजे KG to PG हा प्रत्येकच क्षेत्रात मुलं आहेत. आणि मी जो याच्यामध्ये सेवाभावाचा विषय घेतला की वैद्यकीय क्षेत्रात असावा, तर त्या दृष्टिकोनातून आमच्याकडे नर्सिंग महाविद्यालय आहेत. म्हणजे समर्थ BSc नर्सिंग आहे, समर्थ PB BSc नर्सिंग आहे, समर्थ GNM नर्सिंग आहे. म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये जर आपण गेलो तर सर्वात मोठा पार्ट हा नर्सिंग केअरचा येतो आणि त्याच्यात जवळपास दरवर्षी आपण 350 मुलं हे दरवर्षी आपल्या इन्स्टिट्यूटमधनं पासआउट होतात आणि ते वेगवेगळ्या जागी सेवा देत आहेत. सोबतच आता पुढील एका महिन्यामध्ये आपलं 100 बेडेड श्री समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्याचं वर्किंग ICU, NICU, PICU ह्या सर्व गोष्टी त्याच्यात तयार झाल्या आणि लगेचच त्याची सुरुवात होईल. MJPY ह्या सर्व योजना तिथं आहेत. म्हणजे त्याच्याही माध्यमातून एक अकोलेकरांची किंवा आपल्या विदर्भातील जनतेची सेवा करण्याचं आम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. म्हणजे आधी कोचिंगमध्ये होतो, माझ्याकडे पश्चिम वराळातील सर्व मुलं यायचे, आजही येतात. अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यापासनं विद्यार्थी येतात. आता आम्ही त्याच्यात एक स्टेप पुढे जाऊन ज्युनियर कॉलेज ह्या मुलांसाठी आधी आणलं, त्याच्यानंतर ह्या स्कूल आहेत, आता नर्सिंग आहे, आता आयुर्वेदकडे असा प्रवास समर्थाचा सुरू आहे. सर, जसं तुम्ही म्हटलं KG to PG, तर आता हा एक खूप भला मोठा परिवार झाला. सर, साधारण किती सदस्य झालेत आता परिवारात? जवळपास आमच्याकडे 8,500 ते 9,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांना स्कूल असेल, कॉलेज असेल, नर्सिंग असेल, कोचिंग ह्या माध्यमातून हा परिवाराचा तो एक सर्वजण भाग झाले. क्या बात आहे. पण सर, आता जेव्हा इतक्या सहज आपण सांगतो की 8-9 हजार लोकांचा हा परिवार आहे, पण मला माहिती आहे की हे इतकं सहज बोलत असताना ज्या 2-4 सेकंद आपण बोललो, हे तितक्या सहज घडलेलं नाही आहे. बरोबर. सर, किती वर्षांची मेहनत याच्या मागे आहे? म्हणजे आता आयुष्यात मागे वळून बघताना काय तुम्हाला आठवतंय? आता याची सुरुवात तर माझं जे शिक्षण आहे हे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सोगोळा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा इथं मी 4थीपर्यंत शिक्षण घेतलं
नंतर नगर परिषदेची शाळा शेगावला जे आहे म्युन्सिपल हायस्कूल म्हणून, तिचं नंतर नाव चेंज झालं आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी अध्यापक महाविद्यालय, तिथं 12वी सायन्सपर्यंत शिकलो आणि नंतर 93मध्ये मी अकोल्यामध्ये आलो. सुरुवातीच्या काळात तेव्हा पर्सेंटेज वगैरे फार छान होतं, पण पारिवारिक वडील शेती करायचे आणि त्याच्यामुळे वडिलांनी सांगितलं की बाबा 2 भावंडं वेगवेगळ्या गावात शिकवल्यापेक्षा एकाच गावात आपण जाऊ. आणि मग मी BScला ॲडमिशन घेतली, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ PCM ग्रुपला. आधी शिवाजी कॉलेजला मी ग्रॅज्युएशन केलं आणि मग ग्रॅज्युएशन करतानाच हा सर्व इथं आल्यानंतर रूम वगैरे सर्व करत असताना तेव्हापासूनच काही प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकवणे आणि क्लासेस नाही म्हणता येईल, शिकवणीच घ्यायची आणि काहीतरी जे स्कीम आहे कमवा आणि शिकवा त्या दृष्टिकोनातून अर्न अँड लर्न, त्याच्यातून मग पुढे गेलो. मग शिवाजी कॉलेज नंतर RLT कॉलेजला मी MSc केलं आणि 99-2000च्या बॅचला मी MScमध्ये टॉप केला. सुरुवातीच्या काळात मी श्री शिवाजी कॉलेज, त्याच्यानंतर RLT महाविद्यालय आणि शंकरलालजी खंडेलवाल महाविद्यालय, ह्या तिन्ही महाविद्यालयामध्ये BScचं CHB बेसिसवर म्हणजे क्लास ओव्हर बेस जे असते त्याच्यावरती तासिकाप्रमाणे आम्हाला मानधन मिळायचं आणि मी त्याच्यातही वर्किंग केलं. सुरुवातीला CHB 3 वर्ष मी केलं आणि सोबतच बार्शी टाकळी जे आहे तिथनं एका क्लासमध्ये मला शिकवण्याची त्यांनी ऑफर दिली आणि मी 3 वर्षे बार्शी टाकळीला सुद्धा शिकवलं 11वी-12वीच्या मुलांना. त्याच्यानंतर मग इथं ग्रॅज्युएशनच्या मी ट्युशन घ्यायला लागलो आणि पहिल्याच वर्षी मला विद्यार्थ्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केला. म्हणजे जवळपास माझी स्ट्रेंथ ग्रॅज्युएशनची 500-600पर्यंत गेली. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना मी शिकवायचो आणि ते मी 3-4 वर्ष शिकवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच मुलांचे छोटे भाऊ बहीण जे 11वीला गेले त्यांनी मला सांगितलं की बाबा 11-12 तुम्ही सर सुरू करा आणि मग आम्ही ते सुरू केलं. आणि कुठं मग आता राहत जिथं होतो तेही भाड्याचं 2 रूमचं आणि मग बाहेर एक कळमकर निवास म्हणून जे आहे तिथं एक रूम घेतली आणि तिथं मी क्लासेसची सुरुवात केली. सुरुवातीला गणित विषयाचे क्लासेस चालले आणि मग तिथून मागे ओढून पाहायचं काम पडलं नाही. विद्यार्थ्यांचे निकाल येत होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थी भरमसाठ आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी येत होते आणि मग आम्ही सर्व विषय सुरू केले. मग ग्रॅज्युएशन मी कमी केलं आणि 11-12कडे फोकस केलं. म्हणजे जे इथचे माझे सिनियर्स आहेत त्यांनी मला सांगितलं की आता 11वी-12वीवरतीच लक्ष द्या आणि मग 11वी-12वीचे कोचिंग आम्ही सुरू केले. ऑल सब्जेक्ट अंडर वन रूफ ही संकल्पनासुद्धा समर्थच्या माध्यमातूनच अकोल्यामध्ये आली आणि समर्थमध्ये हे सर्व विषय एका जागी तेव्हाचे जे काही माझे समवयस्क आणि नामवंत मित्रमंडळी होती त्यांना घेऊन आम्ही सुरू केलं. मग ह्या मुलांना वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जावं लागायचं. मग त्यांचे टायमिंग आमचे टायमिंग असं काही मॅच होत नव्हतं आणि मग त्यांना आपण काहीतरी करावं ह्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आम्ही श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय हे अकोल्यामध्ये सुरू केलं आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू केल्यानंतर मग त्याचासुद्धा तिथं मुलांना इलेक्ट्रॉनिक्स असेल, CS असेल, फिशरी असेल, ह्या सर्व सुविधा आल्या. आज रोजीसुद्धा ते कनिष्ठ महाविद्यालय आणि त्याच्यामध्ये 4 तुकड्या असलेलं कनिष्ठ महाविद्यालय आपल्याकडे आहे. म्हणजे जवळपास 480ची स्ट्रेंथ, 480 स्ट्रेंथ 11ची असलेलं महाविद्यालय आपलं आज चालते. आणि मग त्याच्यासाठी आम्ही बिल्डिंग बांधली, सर्व सुविधा मुलांना पुरवल्या आणि मग आम्ही नर्सिंग महाविद्यालय, BSc नर्सिंग महाविद्यालय आम्ही घेतलं. BSc नर्सिंग झाल्यानंतर मग हळूहळू आम्ही प्री प्रायमरी आणि प्रायमरीकडे आलो आणि जवळपास मला वाटते 2010-11 पासनं आपण प्री प्रायमरी सुरू केली आणि मग रणपिशेनगरला स्कूल सुरू केली, श्री समर्थ पब्लिक स्कूल ह्या नावाने. तिथंसुद्धा पालकांनी, अकोलेकरांनी, आजूबाजूच्या सर्व क्षेत्रातील लोकांनी खूप विश्वास दाखवला आणि मग ते मुलं जेव्हा 8वीत गेले
तेव्हा मग आम्हाला CBSEकडे जायचं होतं आणि त्याच्या CBSEला जाण्यासाठी मग आम्ही जुन्या शहरामध्ये म्हणजे आपला नॅशनल हायवे नंबर 6 अन्नपूर्णा माता मंदिराजवळ समोर फार मोठा एक परिसर आम्हाला मिळाला आणि जवळपास आज तो 11 एकराच्या परिसरामध्ये श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे CBSE ॲफिलेटेड स्कूल तिथं सुरू आहे आणि तिथंसुद्धा त्या भागातील पालकांनीसुद्धा प्री प्रायमरीपासूनच हे सुरू करा आणि त्या दृष्टिकोनातून प्री प्रायमरी ते 12 म्हणजे तिथं CBSEचं ज्युनियर कॉलेज सुरू झालं. त्याच्यानंतर ह्या नर्सिंगमध्ये GNM नर्सिंग हा कोर्स घेतला आणि सोबतच हे GNM झालेले मुलं मग नंतर त्यांना ग्रॅज्युएशनसाठी PBBSc नर्सिंगसुद्धा सुरू झालं. त्यानंतर आपण आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे आलो आणि मागील 3 वर्षापासनं आपल्या अकोल्यामध्ये म्हणजे प्राचीन पद्धतीने जो म्हणजे रोग झाल्यावर किंवा आपण एखादा डिसीज झाल्यावर त्याच्यावर प्रक्रिया करतो ते न करता रोग न व्हावा ह्या दृष्टिकोनातूनच त्या समाजाची आपण काळजी घेतली पाहिजे. ह्या पद्धतीने आपण आयुर्वेदिक हॉस्पिटल मागील 4 वर्षापासून अकोल्यामध्ये सुरू आहे आणि सांगताना अत्यंत आनंद होईल की आज आमचं पंचकर्म हे केरळियन पंचकर्म तिथं चालते, हे वेटिंगवर आहे. म्हणजे रोज आम्ही 40 पंचकर्म करतो. जवळपास 5 ते 6 पेयर्स तिथं आहेत, मेल वेगळं आणि फिमेल वेगळं आणि त्या दृष्टिकोनातून एक समाजाचं शिक्षणासोबत आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचं काम हे समर्थ परिवाराच्या माध्यमातून आपण करत आहोत. याचासुद्धा फार आनंद होतो, अभिमान वाटतो. क्या ते सर एवढा छान प्रवास, आता या प्रवासाचा पुढचा टप्पा काय असणार आहे सर? आता अजून नवीन काय अकोलेकरांसाठी तुम्ही घेऊन येणार आहात? आता मी सांगितलं की जे आपलं योजनांचं हॉस्पिटल म्हणजे फक्त अर्निंग म्हणून नाही तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे आता नवीन भारत सरकारने एक नियम काढला की आयुर्वेद के साथ में ही आप आयुर्वेद और एलोपैथी दोनों एक साथ आप कर सकते हैं. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हे सोबत चालवू शकतो आपण. को रिलेटेड यांना केलं आणि को रिलेटेड केल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण श्री समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण सुरू करणार आहोत 100 बेडेडचं आणि याला हे MJPY आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी त्या पेशंटसाठी चालवण्याचा आपला भर आहे. म्हणजे हेच माझे नर्सिंगचे जे मुलं आहेत हे तिथं त्या समाजातील त्या टप्प्यातील जे लोक आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांची नर्सिंग केअर चांगली होऊन त्यांची काळजी घेण्याचं काम हे समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करेल. क्या बात आहे सर. तुम्ही संतनगरी शेगावमधनं आणि राजराजेश्वर नगरीमध्ये पूर्ण कर्मभूमी बनवलेत, पण मग हे समर्थ कसं काय सुचलं किंवा काय तुमच्या डोक्यात संकल्पना होती की समर्थ हे नाव आपण ठेवायचं? समर्थ नाव श्री स्वामी समर्थांचं नाव आहे. म्हणजे माझी आई जवळपास 93-94ला एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेली आणि मग अक्कलकोटला गेल्यानंतर मग ती त्यांची भक्ती करत राहिली. त्याच्यानंतर माझं म्हणजे आईकडून हा आम्हाला वारसा मिळाला. आई आजही आईचे जे आशीर्वाद आहेत, वडिलांचे जे आशीर्वाद आहेत त्याच्या माध्यमातूनच हे सर्व उभं आहे आणि त्यांचं भक्ती जे स्वामी समर्थांप्रती त्यांची जी असलेली निष्ठा. नंतर माझं लग्न झालं आणि माझी मिसेससुद्धा ही अकोटची आहे. ती लग्नापूर्वी तीसुद्धा सेवेकरी होती स्वामी समर्थ महाराजांची आणि त्या दृष्टिकोनातून हे स्वामी समर्थ महाराजांचं एक वाक्य आहे की ते म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहो. त्याप्रमाणे मला माझे विद्यार्थी असतील, माझ्याकडून जे जे चांगलं करता येईल त्याला प्रत्येकाला मी हेच सांगत असतो की भिवू नकोस, आपण महाराजांसारखे पाठीशी नाही राहू शकत, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहो. आणि त्या दृष्टिकोनातून हा महाराजांच्या नावाने आपण हे सुरू केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे सर. एवढा भला मोठा परिवार तुमचा झालेला आहे, एवढे विद्यार्थी आजपर्यंत शिकून गेले, अगदी KG to PG आणि PG झाल्यानंतरही त्यांचा रोजगार म्हणा, त्यांना सर्व्हिसेस म्हणा, त्यासुद्धा आता हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मिळणारच आहेत. सर ज्या वेळेला जुने विद्यार्थी आता कधी भेटीला येतात ज्यांनी आयुष्यात काही अचीव केलं तर काय फिलिंग्स असतात सर, काय वाटतं?
मुलं जुने विद्यार्थी म्हणजे तुम्हाला सांगताना फार आनंद होईल की अक्षरशः ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो, जे मुलं आम्हाला अकोल्यामध्ये आला तो मला भेटल्याशिवाय जातच नाही, हे प्रेम त्या विद्यार्थ्यांचं आमच्यावर आहे. आणि त्यांच्या माध्यमातून एक ऊर्जा आपल्याला मिळते की आपण काहीतरी करत आहोत. कुठंही गेलो तर विद्यार्थी येतो, काही आता बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये चेंजेस होतात. ते 11वी 12वीला असतात, तर आता हळूहळू त्यांच्यात चेंजेस होतात. ते विचारतात, सर मला ओळखलं का, मी इथं आहो. विद्यार्थिनी येतात आणि मग त्याचा फारच मनाला म्हणजे जो आत्मीय सुख मिळतो ते त्या विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट पाहूनच आपल्याला मिळतं. क्या बात आहे. सर, आता हा जो प्रवास अशा पद्धतीने चाललेला आहे, ज्या पद्धतीने जयश्री मॅमनी पण तुम्हाला साथ दिलेली आहे आणि KG पासून सुरू करत करत PG पर्यंत आता आलेले आहात. सर, याच्यासोबत तुम्ही बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा तुमचा सहभाग असतो. यासोबत आता सामाजिक कार्यांमध्येच संस्कृती संवर्धन समिती असेल, तुम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवरती सुद्धा त्याला भूषवत आहात. तर ह्या दोन्ही सर्कस तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता? एक तर पारिवारिक जे माझी पत्नी आहे ती सर्व गोष्टी सांभाळून घेते. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी परिवाराचा सपोर्ट असणे आवश्यक आहे. आणि शिकवणे आणि जे काही आपल्या हातून थोडंफार समाजकार्य असेल, म्हणजे एक माझी अशी विचारधारणा आहे की आपण जे काही आहो हे समाजामुळे आहो आणि त्यामुळे आपण ह्या समाजाचे कुठंतरी देणे लागतो, हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवले पाहिजे. आणि मग वेळ प्रसंगी आपल्याला थोडंफार जास्त प्रयत्न करावे लागले किंवा त्रास सहन करावा लागला तरी आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद कसा पाहू याच्यावर माझा फार भर असतो आणि त्या दृष्टिकोनातून मग हे कार्य आपण करत असतो. सर, जसं आता आपण चर्चा केली की जयश्री मॅमची तुम्हाला साथ लाभतेच आहे आणि आता तुमचा मुलगा सुद्धा मला वाटते MBBS ते सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये येणार आहे. तर काय पुढचं प्लॅनिंग आता परिवाराच्या वतीने सुद्धा ह्या समर्थ करियर इन्स्टिट्यूट म्हणा किंवा संपूर्ण समर्थ शिक्षण संस्थेमध्ये कशा पद्धतीने परिवाराचा सहभाग आहे? परिवारामध्ये माझी जे पत्नी आहे जयश्री, ही 3 विषयात MA आहे आणि BEd सुद्धा तिचं झालेलं आहे. तर दैनंदिन स्कूलिंगमध्ये तिचा फार मोठा सहभाग असतो. रोज शाळांमध्ये जाणे, सर्व मुलांशी चर्चा करणे, पालकांशी चर्चा करणे, त्याच्यानंतर आमचे शिक्षक वृंद असतील त्यांच्याशी चर्चा करणे, याच्यामध्ये तिचा फार मोठा सहभाग आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असतील, म्हणजे माझं जे अन्नपूर्णा समोर इन्स्टिट्यूट आहे त्याच्यात फळांचे झाडं कुठले असावे, पक्षी तिथं यावे याच्यापासून तिने विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सर्व झाडांचं प्लॅन्टेशन केलं. म्हणजे जेणेकरून मुलांना पक्ष्यांची ओळख करता येईल, त्यांची किलबिलाट ऐकायला येईल आणि तेच आज सुंदर तिथं नंदनवन फुललेलं आहे. म्हणजे तिचा पूर्णपणे सहभाग त्याच्यामध्ये आहे. सोबतच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत मोठा भाऊ जो आहे त्याचं फार मोठं सहकार्य आहे. त्याच्या हिशोब वगैरे किंवा बाकी गोष्टी असतील, परमिशन्समध्ये, त्याच्यात फायलिंगमध्ये, फायनान्समध्ये, याच्यात एक मिसेसचा भाऊ आहे त्याचासुद्धा एक वाटा आहे. माझं मित्रमंडळ फार स्ट्रॉंग आहे. ते सुद्धा म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटला एक संचालक म्हणून पूर्ण वेळ माझे मित्रमंडळातील सदस्य तिथं असतात. आणि पुढील आता आम्ही जे वैद्यकीय किंवा मेडिकल क्षेत्रात आपण जात आहोत याच्यासाठी सध्या माझ्या मुलाचंही नाव समर्थ आहे आणि समर्थ MBBS 2य वर्षात आहे. त्याचासुद्धा स्वभाव सेवाभावाचा आहे. आणि परिवारामध्ये मुलगी आहे, ती भविष्यामध्ये आता तिने बायो घेतलेला आहे, तीसुद्धा त्या क्षेत्रात येईल. म्हणजे एकंदरीत सेवाभाव आपण परिवारामध्ये कसा निर्माण होईल याच्याकडे सुद्धा भरपूर लक्ष देत आहोत आणि आतापासूनच त्या मुलांमध्ये त्याचं बीजारोपणसुद्धा झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की वाचाल तर वाचाल, हे जे आहे तर शिक्षणाला कुठेतरी तुम्ही सेवाभाव जोडून आता दोन्ही पद्धतीने लोकांना सेवा द्यायची, म्हणजे शैक्षणिक सेवासुद्धा आणि त्यानंतर आरोग्य सेवासुद्धा द्यायची. सर, या सगळ्यामध्ये तुमच्या ह्या परिवारासोबतच जो शिक्षक वृंद असेल किंवा टीम असेल, तर ही किती प्रमाणात टीम तुमच्याकडे आहे? किती लोक सध्या तुमच्यासोबत काम करतात? माझ्याकडे
फार जास्त लोक तर नाहीत, पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने 450 ते 500 जणांचा आमचा परिवार आहे. क्या बात आहे. आणि याच्यात सांगताना फार आनंद होतो की यातील प्रत्येकच जो माझा सहकारी कर्मचारी आहे, ते प्रिन्सिपल असेल, ताई असेल, दादा असेल, हा प्रत्येकजण स्वतःला नितीन बाठे समजतो. क्या आणि बात आहे. त्या आपुलकीने ती आपुलकी आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण केली. जवळपास 20-20 वर्षापासून सुद्धा लोक माझ्यासोबत आहेत आणि त्याच्यामुळेच हे परिवार वाढत आहे की त्याला हे दुसऱ्याचं वाटतच नाही. कोणी म्हणजे एखादं झाड जरी खराब झालं आणि त्यालाही काही लागत असलं तर तो माळी जरी असेल, माळी दादा आमचा, तो सुद्धा येऊन डायरेक्ट माझ्याशी बोलतो. आणि ही आपुलकीची बॉन्डिंग असल्यामुळेच हे इथपर्यंत येत आहे. आणि त्यामुळेच मी रोज 6 ते 7 तास आता अध्यापनसुद्धा करून राहिलो. हे त्याच्याचमुळे पॉसिबल आहे की त्यांना असं कुठं वाटत नाही की आपण दुसरीकडे काम करत आहे, आपण आपल्या घरचं काम करत आहे, आपण आपलं काम करत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची आपुलकी जपतो, त्यांच्या सोबत आम्ही राहतो आणि त्याचाच हा परिपाक आहे की इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सर, खरं तर एवढा सगळा व्याप वाढल्यानंतर आणि कामाची इतकी सगळी धावपळ असल्यानंतर स्वतःचं आरोग्य सांभाळणं आणि त्याच्यासोबत तुम्ही म्हटलं की 5 ते 6 तास तुम्ही स्वतः अध्ययन पण करत आहात, तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं डेली रुटीन मॅनेज करत असता? आता एक जवळपास 99-2000 पासनं एक सवय झाली की रोज 16, 17, 18 तास हे वर्किंग करायचंच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वर्किंग करतो. रोजच सर्वात सुरुवातीला सकाळ जे होते एक योगा टीचरच्या माध्यमातून सुरुवात योगाची होते आणि ते झाल्यानंतर आपल्या दिनचर्येला सुरुवात होते. याच्यामध्ये काय असते पहा की मला बॅचेस घेतल्यावरच मनाला माझ्या शांती येते. मग त्या बॅचेससुद्धा मी घेतो आणि मग बाकी गोष्टी कुठलीच गोष्ट ठरलेली येत नाही. म्हणजे रोज काहीतरी वेगळाच वेळेवर विषय येतो आणि तो वेळेवर आलेला विषय आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं असते. म्हणजे आपल्या जिथं मी बसतो किंवा ज्या चेअरवर मी बसतो तिथं असं आहे की प्रत्येक गोष्ट हे प्रॉब्लेम म्हणूनच येते आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्याकडे आशेनेच पाहतो. तर त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला त्याचं समाधान करावं लागते. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीच्या अडचणीच्याही असतात, पण महाराजांच्या कृपेने ते निघून जाते आणि तेच एक आध्यात्मिक साथ आम्हाला लाभलेली आहे की त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत. सर, खरं तर जसं तुम्ही म्हटलं की शिक्षणासोबत तुम्ही एक अध्यात्माची जोड दिलेली आहे, आयुष्यामध्ये पण तुम्हाला त्याचं खूप महत्त्व आहे. सर, जाता जाता सगळ्या स्टुडंट्सला किंवा जे पेरेंट्स तुम्हाला आज बघत आहेत, या ठिकाणी ऐकत आहेत, या सगळ्यांना तुम्हाला काय सांगा असं वाटते, कशा पद्धतीने करिअर ऑप्शन्स निवडावं आणि हे सगळं करत असताना अध्यात्माचं पण त्यांच्या आयुष्यात काय महत्त्व असलं पाहिजे, काय सांगाल विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की आपली जी महाराष्ट्र भूमी आहे ही संतांची भूमी आहे. ज्ञानसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. आणि शिवरायांचं जर चरित्र आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की महाराजांनी भान राखून योजना आखल्या आणि बेभान होऊन त्याच्यावर कार्य केलं आणि त्याच्यामुळेच प्रत्येक गोष्टीत महाराजांना आज यश मिळालेलं आहे. महाराजांना म्हणजे आयुष्याचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे माझा तरी वाटते की फक्त जर त्यांनी आयुष्यात कशाचं नियोजन केलं नसेल तर ते त्यांच्या मृत्यूचंच केलं नसेल. बाकी प्रत्येक गोष्टीचं नियोजन महाराजांनी केलं. म्हणून आपण आजसुद्धा महाराजांना त्यांना दैवत मानतो आणि भविष्यातसुद्धा जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत राहतील. पण विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये एक ठरवलं ना तर त्या निश्चयावर कायम राहायला पाहिजे. नाहीतर आज मुलं कसे आहेत की 2-2 महिन्यांनी कुठंतरी काहीतरी वाचतात, पाहतात आणि त्याच्यानुसार ते चेंजेस त्यांच्यामध्ये येत राहतात. तर मुलांना मी हे सांगेल की रील लाईफ आणि रिअल लाईफ ह्या दोन फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांनी रिअल लाईफमध्ये जगावं, रील लाईफमध्ये जगू नये. आणि एक गोष्ट मी सांगेल की बरेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे सांगतात की आमची परिस्थिती आळाली. तर परिस्थिती ही माणसाची परिस्थिती
मुळे माणूस बिघडतही नाही आणि परिस्थितीमुळे माणूस घडतही नाही, तर माणूसच स्वतःची परिस्थिती बिघडवतो आणि तो घडवतो सुद्धा. तर विद्यार्थ्यांनी एकच करायला पाहिजे की त्याच्यामधील क्षमता, पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायचं. निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत, बलस्थानं आपले काय आहेत याच्यावर पूर्णपणे त्याने लक्ष द्यावं आणि ज्या कमतरता आहेत त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. जर आपण आपल्यामधील बलस्थानं ओळखले तर निश्चितच आपण आयुष्यात प्रत्येक कुठलीही स्पर्धा असो, म्हणजे माझ्या मते तरी प्रत्येक विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, जो ह्या पृथ्वी तलावर जन्माला येतो तो एकमेवा द्वितीय असतो. तो काहीतरी करण्यासाठीच ईश्वराने त्याची निर्मिती केलेली असते आणि त्यासाठीच तो इथं आलेला असतो. तर त्या अनुषंगाने प्रत्येकाने स्वतःमधल्या क्षमता ओळखाव्या आणि त्यासाठी झोकून देऊन कार्य करावं. म्हणजे मग तिथं कुठल्याच गोष्टीचं भान न राखता खूप मेहनत करायचं. आणि सक्सेस इज नॉट अ मिडनाईट जर्नी. रातोरात सक्सेस भेटत नाही, त्याच्यासाठी आयुष्यभर मेहनत करावं लागते आणि तोच मेहनतीचाच पर्याय मी विद्यार्थिनीला सांगेल की त्यांनी खूप मेहनत करावं. आणि पालकांना मी हे सांगेल की ज्याच्यात आवड आहे तो थोडी आवडसुद्धा मुलांची त्यांनी ओळखायला पाहिजे. म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्या डोक्यात काय पिकते किंवा आपल्या शेतात काय पिकते याच्यापेक्षा जगाच्या बाजारपेठेत काय विकते याचा जर विचार केला तर निश्चितच ते आयुष्यात यशस्वी होतील, एवढंच मी त्यांना सांगू शकतो. सो तुम्ही आता जितक्या एक्झाम्सबद्दल सांगितले की मुलांनी तयारी करायला पाहिजे, की थोडक्यात जर सांगायचं असेल तर पोरांनी तयारी करत असताना कोणत्या कोणत्या परीक्षांची केली पाहिजे? सुरुवातीला 10वी झाल्यानंतर पहिले 2 महिने मुलांनी ज्या त्यांना 5 किंवा 6 एक्झाम्स आहेत त्यात सर्वांची तयारी करावी. आणि नंतर मग त्यांनी त्यांना विचार करायचा की आपली क्षमता काय आहे, आपण काय बेस्ट करू शकतो आणि कशामुळे आपल्याला चांगलं कॉलेज मिळेल, आपलं करिअर छान होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत, म्हणजे MST CET असेल, BITSAT असेल, VIT असेल, JEE मेन असेल, JEE ॲडव्हान्स असेल, नीट असेल, मग याच्यापैकी कुठल्याही 2 किंवा 3 एक्झामसाठी त्यांनी प्रिपरेशन करावं. सोबतच आपल्याला बोर्डची सुद्धा तयारी तेवढ्याच ताकदीने करायची आहे. आणि हे सर्व मला शक्य आहे आणि हे मी करू शकतो आणि हे मी जे करेल हे सर्वोत्तम करेल जेणेकरून मला सर्वोत्तम कॉलेज मिळेल, ह्या दृष्टीने त्यांनी तयारी करावी. हे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो. सर, ॲडव्हान्समध्ये जसं म्हटलं की रेशो कमी असतो, पण CETची पण तयारी करायची, मग ॲडव्हान्ससाठी जर प्रिपेअर करायचं, बाकीच्या परीक्षांबद्दल तुम्ही बोलले, मग याच्यात कुठेतरी ना 10वी किंवा 12वीच्या बोर्डमध्ये मुलांचं थोडंसं दुर्लक्ष होतं. कसं बॅलन्स करता येईल सर? आता मुलं काय आहे की सुरुवातीपासूनच कॉम्पिटेटिव्ह त्याच्यामागे लागतात. पालकसुद्धा तेच करतात आणि हे जे वेगवेगळे क्लासेस आपण इव्हन कोट्याचाही जरी विचार केला तर ते फक्त कॉम्पिटेटिव्हबद्दलच चर्चा करतात. तर त्यासोबतच विद्यार्थ्यांनी पॅरलली, म्हणजे काय आज आम्ही जो पाहतो आहे की कॉलेजला मुलं येत नाही किंवा कुठल्याही कॉलेजला मुलं जात नाही, त्याच्यामुळे मुलांना कॉलेजचं महत्त्व हे फार कमी झालं, बोर्डाचे महत्त्व त्यांच्या दृष्टिकोनातून फार कमी झाले. पण सोबतच सरकारने म्हणा किंवा ह्या ऑथॉरिटीज ज्या आहेत यांनी बोर्डाच्या पर्सेंटेजला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. तर त्या मुलांना मी एवढंच सांगेल की आपण ज्या विषयाचं कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतो त्या पद्धतीनंच आपण महाराष्ट्र बोर्डचे त्या सब्जेक्टचे सोबतच जर तयारी केली तर निश्चितच त्यांना 75+ मिळेल आणि ते त्याच्यात यशस्वी होतील. आयुष्याच्या गणिताची घडी नीट बसली पाहिजे यासाठी आज सरांनी एवढं छान मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे की अगदी KG to PG आणि त्यानंतरही काय काय संधी आहेत, मुलांनी कशा पद्धतीने आपले करिअर ऑप्शन निवडले पाहिजे, परीक्षांची तयारी करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि मुलांना तयार करत असताना पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, या सर्वच विषयांवरती आज सविस्तर चर्चा झालेली आहे. सर, एवढं छान मार्गदर्शन केलं, एवढा वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद.
हे होते आदरणीय प्राध्यापक नितीन बाठे सर, समर्थ एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून आणि समर्थ करिअर इन्स्टिट्यूट, समर्थ कोचिंग क्लासेस आणि KG to PG, जसं मी म्हटलं की एक भला मोठा परिवारच नाही तर ह्या शहराला खरं म्हणायचं तर एक मोठी देणगी ह्या समर्थच्या माध्यमातून मिळते आहे. कित्येक लोकांचा रोजगार आहे, कित्येक मुलांचं शिक्षण या माध्यमातून चाललेलं आहे. या सर्व विषयांना आज तुमच्यासमोर आम्हाला वेळ दिलेला आहे आदरणीय प्राध्यापक नितीन बाठे सरांनी. अशाच पद्धतीने या शहरामध्ये आणि या शहराच्या बाहेर पंचक्रोशीतही उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि नवीन विचारधारा असणाऱ्या, त्यासोबतच प्रगल्भ विचार घेऊन समाजासाठी सुद्धा काहीतरी देणे लागणाऱ्या अशा लोकांना आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. तेव्हा बघत राहा RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईट. परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन विचारधारेसह. तोपर्यंत धन्यवाद.